नमस्कार. माझा मधुमेह माझे नियंत्रण या पुस्तकातील माहितीच्या आधारे तयार केलेल्या या विशेष भागात आपलं स्वागत आहे. चला, मधुमेहाचे आपल्या शरीरावर नेमके काय परिणाम होतात हे सविस्तरपणे समजून घेऊया. आज आपण मधुमेहाच्या शरीरावरील परिणामांबद्दल जरा खोलात जाऊन माहिती घेणार आहोत. अनेकांना काय वाटतं की मधुमेह म्हणजे फक्त रक्तातील साखरेची गडबड. पण खरं सांगायचं तर हा आजार आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावर कसा परिणाम करतो हे समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्या आजच्या या प्रवासात आपण कुठे कुठे जाणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत मधुमेहाच्या मूळ कारणांपासून, म्हणजे ग्लुकोज आणि लठ्ठपणा. त्यानंतर आपण बघूया की आपल्या रक्तवाहिन्यांवर याचा कसा परिणाम होतो. साखरेच्या कमी जास्त होण्याने कोणते तात्काळ आणि दीर्घकालीन धोके निर्माण होतात. आपण लैंगिक आरोग्यावरील परिणामांवरही बोलणार आहोत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यावर नियंत्रण कसं मिळवायचं हे सुद्धा पाहणार आहोत. चला तर मग थेट या समस्येच्या मुळाशी जाऊया. ही सगळी गोष्ट सुरू होते आपल्या शरीरात ऊर्जा कशी वापरली जाते आणि गरजेपेक्षा जास्त ऊर्जा साठवली गेल्यावर काय होतं इथून. ही प्रक्रिया समजायला तशी अगदी सोपी आहे. म्हणजे बघा, आपल्या शरीरातल्या पेशींना काम करण्यासाठी ग्लुकोज लागतं, म्हणजे साखर. पण जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त खातो तेव्हा शरीर ती अतिरिक्त साखर वाया नाही जाऊ देत. उलट भविष्यात कामाला येईल म्हणून ती चरबीच्या रूपात साठवून ठेवतं आणि नेमकं याचमुळे हळूहळू वजन वाढायला सुरुवात होते. मग आपलं वजन गरजेपेक्षा जास्त झालंय की नाही हे ओळखायचं कसं? तर त्यासाठी एक सोपं पण खूप महत्त्वाचं मापक आहे, ज्याला आपण बॉडी मास इंडेक्स किंवा BMI म्हणतो. हे आपल्या उंचीनुसार आपलं वजन योग्य आहे की नाही हे ठरवतं आणि लठ्ठपणामुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांचा अंदाज देतं. इथे आपण BMIच्या वेगवेगळ्या श्रेणी बघू शकतो. सामान्य, अतिरिक्त वजन आणि लठ्ठ. याचा अर्थ सरळ आहे, BMI जितका जास्त असेल तितका आरोग्याला संभाव्य धोकाही वाढतो. त्यामुळे आपली BMI श्रेणी कोणती आहे हे तपासणं आणि त्यावर लक्ष ठेवणं महत्त्वाचं ठरतं. ठीक आहे, तर आता बघूया की ही साठलेली चरबी आणि रक्तातील अतिरिक्त साखर थेट आपल्या शरीराच्या वाहतूक व्यवस्थेवर, म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांवर कसा हल्ला करते. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, मधुमेह हा मुळात रक्तवाहिन्यांचाच आजार आहे. यात एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मधुमेह आपल्या रक्तवाहिन्यांवर दोन वेगवेगळ्या प्रकारे हल्ला करतो. एक तर ज्या मोठ्या रक्तवाहिन्या असतात त्यामध्ये चरबी जमा होऊन त्या कडक आणि अरुंद होतात. आणि दुसरीकडे ज्या अगदी लहान सूक्ष्म रक्तवाहिन्या असतात त्यांच्या आतल्या नाजूक अस्तराला अतिरिक्त साखरेमुळे इजा पोहोचते. त्या कमकुवत होतात आणि गळायला लागतात. आणि विचार करा, जेव्हा मधुमेहासोबत उच्च रक्तदाबही असतो तेव्हा परिस्थिती किती गंभीर होत असेल. एकीकडे मधुमेह रक्तवाहिन्या कमकुवत करतो आणि दुसरीकडे उच्च रक्तदाब त्याच कमकुवत वाहिन्यांवर सतत दाब टाकत राहतो. यामुळे नुकसानीचा वेग प्रचंड वाढतो. म्हणूनच तर या दोघांना दुधारी शस्त्र असं म्हटलं जातं. आता दीर्घकालीन नुकसानाबद्दल बोलण्याआधी रक्तातील साखर जेव्हा धोकादायक पातळीवर पोहोचते तेव्हा कोणते तात्काळ आणि गंभीर धोके निर्माण होतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. रक्तातील साखर कमी होण्याचा धोका कसा टप्प्याटप्प्याने वाढतो हे इथे अगदी स्पष्ट दिसतंय. सुरुवातीला मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो, त्यानंतर खूप भूक लागते आणि अस्वस्थ वाटायला लागतं. साखर अजून कमी झाली की चक्कर येणं, छातीत धडधडणं, घाम येणं अशी लक्षणं दिसतात आणि शेवटी व्यक्ती शुद्धार्पण कोमामध्येही जाऊ शकते. याच्या अगदी उलट जेव्हा रक्तातील साखर खूप जास्त वाढते तेव्हा शरीर ती बाहेर टाकण्याचा आटोकाट प्रयत्न करतं. यामुळे वारंवार लघवीला जावं लागतं, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, म्हणजे डिहायड्रेशन होतं. ही परिस्थिती जर गंभीर झाली तर रक्ताचं रासायनिक संतुलन बिघडतं आणि व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकते. आतापर्यंत आपण पाहिलं की शरीरातले हे महामार्ग कसे खराब होतात. चला आता बघूया की या खराब झालेल्या रस्त्यांमुळे आपल्या शरीराच्या अत्यंत महत्त्वाच्या अवयवांवर कोणते दीर्घकालीन परिणाम होतात. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मूळ समस्या एकच आहे, खराब झालेल्या रक्तवाहिन्या. पण त्याचे परिणाम मात्र शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर होतात. हृदयाला रक्तपुरवठा कमी झाला की हृदयविकाराचा झटका येतो, मेंदूला कमी झाला की पक्षाघात होतो, तर डोळे आणि किडनीच्या नाजूक रक्तवाहिन्यांना इजा झाली की अंधत्व आणि किडनी निकामी होण्याचा धोका असतो. आणि पायांसाठी तर हा धोका विशेषतः खूप मोठा असतो. मधुमेहामुळे काय होतं की पायांच्या नसा खराब होतात,
ज्यामुळे तिथलं स्पर्शज्ञान कमी होतं. त्याचवेळी रक्तपुरवठाही कमी झालेला असतो. यामुळे पायाला एखादी छोटीशी जखम झाली तरी ती लवकर लक्षात येत नाही आणि ती बरीही होत नाही, ज्यामुळे गंभीर जंतुसंसर्ग होऊ शकतो. आणि हा आकडा आपल्याला या धोक्याची तीव्रता दाखवून देतो. ज्या लोकांचा मधुमेह 10 वर्षांपेक्षा जास्त काळ नियंत्रणात नसतो, त्यापैकी 3% लोकांना गँग्रीनमुळे पाय कापण्याची वेळ येऊ शकते. म्हणूनच मधुमेहामध्ये पायांची काळजी घेण्याला इतकं जास्त महत्त्व दिलं जातं. आता आपण आरोग्याच्या एका अशा पैलूवर चर्चा करूया, जो खूप संवेदनशील पण तितकाच महत्त्वाचा आहे. ह्यावरही नसा आणि रक्तवाहिन्यांच्या नुकसानीचा परिणाम होतो. इरेक्टाईल डिस्फंक्शन ही एक सामान्य समस्या आहे आणि तिचं थेट कनेक्शन मधुमेहामुळे खराब झालेल्या रक्तवाहिन्या आणि नसांशी आहे. अपुरा रक्तप्रवाह आणि नसांमधील संदेशवहनात येणारे अडथळे यांमुळे ही समस्या उद्भवते. हे समजून घेतलं की याबद्दलचे गैरसमज दूर व्हायला मदत होते. मधुमेहाचा परिणाम स्त्रियांच्या लैंगिक आरोग्यावरही होतो. रक्तप्रवाह आणि नसांच्या समस्यांमुळे त्यांना कोरडेपणा आणि सांध्यांच्या लवचिकतेमध्ये घट यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. यामुळे शारीरिक संबंध वेदनादायी ठरू शकतात. बरं, इतकं सगळं ऐकून कदाचित काळजी वाटली असेल, पण चांगली बातमी ही आहे की यावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे. चला, आता आपण समस्यांऐवजी उपायांवर आणि व्यवस्थापनाच्या धोरणांवर लक्ष केंद्रित करूया. या सगळ्या माहितीचा मुख्य संदेश एकच आहे: मधुमेहासोबत एक निरोगी आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली आपल्याच हातात आहे. योग्य ज्ञान आणि स्वनियंत्रण हाच उपचाराचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. ही एक अत्यंत महत्त्वाची वार्षिक तपासणी यादी आहे. याला आपल्या आरोग्याचं रिपोर्ट कार्ड समजा. या नियमित तपासण्यांमुळे मधुमेहाचे गंभीर परिणाम टाळता येतात आणि त्यावर वेळीच नियंत्रण मिळवता येतं. आपल्या डॉक्टरांशी बोलून या सर्व तपासण्या नियमितपणे करत असल्याची खात्री नक्की करा. मधुमेहाच्या प्रभावी व्यवस्थापनाचे हे 5 प्रमुख आधारस्तंभ आहेत: संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग्य औषधोपचार, साखरेची आणि रक्तदाबाची नियमित तपासणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवनशैलीतील सकारात्मक बदल. या सगळ्याचा एकत्रितपणे वापर केला की जीवनाचा दर्जा निश्चितच सुधारता येतो. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न: नियंत्रणाची ही शक्ती आपल्याच हातात आहे. आता प्रश्न एवढाच आहे की आपण तिचा वापर करणार का? या माहितीचा उपयोग करून आपल्या आरोग्याची जबाबदारी आपण स्वतः घ्यायला हवी.